मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नमस्कार, मानदेश माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पंढरपूरमधून या क्षणाची एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर येत आहे। विठ्ठलाच्या दरबारात आता वशिला संपला असून सर्वांना फक्त आणि फक्त रांगेतच दर्शन मिळणार आहे। लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्थेवर अखेर कायमचा ब्रेक लावण्यात आला आहे। 15 जुलैपासून मंदिरातील ही व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। विशेष म्हणजे नियम धाब्यावर बसून कोणालाही व्हीआयपी दर्शन घडवून आणल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी जारी केले आहेत। आषाढी यात्रेच्या काळात पंढरपूरमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होत असते। अशावेळी सर्वसामान्य माऊली तासनतास अगदी 24 ते 30 तास रांगेत उभे राहून दर्शन घेत असताना दुसरीकडे काही दलाल आणि मध्यस्थ पैसे घेऊन धनाढ्य व्यक्तींना किंवा नेत्यांना मागच्या दाराने व्हीआयपी दर्शन घडवत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार येत होत्या। या गैरप्रकारांमुळे कष्टकरी, गरीब आणि सामान्य वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत होती। याचीच गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे। आता विठ्ठलाच्या दारात राजा असो वा रंक, सर्वांसाठी एकच नियम आणि एकच रांग लागू राहणार आहे। या ऐतिहासिक निर्णयाची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे कोणत्याही आमदार, खासदार, मंत्री किंवा इतर लोकप्रतिनिधींच्या शिफारसपत्राला आता शून्य किंमत असणार आहे। कोणत्याही शिफारशीच्या आधारे व्हीआयपी दर्शन देऊ नये असे स्पष्ट निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत। कोणताही दलाल, मध्यस्थ किंवा अधिकारी नियमबाह्य पद्धतीने व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था करताना आढळल्यास गय केली जाणार नाही। प्रशासनाने केवळ आदेश काढले नाहीत, तर यासाठी चोख यंत्रणाही उभारली आहे। व्हीआयपी दर्शनावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पंढरपूर मंदिर समितीकडून विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे। मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्याद्वारे 24 तास कडक पाळत ठेवली जाईल। प्रशासनाच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की कळवा। पंढरपूर आषाढी यात्रेच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा मानदेश माझा। धन्यवाद।